ओम शांती. 20/2/2026 चे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबा सांगतात, गोड मुलांनो, तुम्हाला कमाईचा छंद पाहिजे. अभ्यासाद्वारेच कमाई होऊ शकते. मुरली अध्ययन याचा अभ्यास केल्यानंतर आत्म्याची कमाई होते. प्रश्न आहे, बाबा म्हणतात, ज्ञानाविना कोणती अशी गोष्ट आहे जी विघ्नरूप बनू शकते? उत्तर, ज्ञानाविना आनंदाची असलेली बाब ही विघ्नरूप बनते, ते म्हणजे साक्षात्कार. साक्षात्कार होणे ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु जर यथार्थ आणि योग्य रूपात ज्ञान नसेल आणि समजले नसेल तर आणखीनच गोंधळात पडतात. समजा कोणाला बाबांचा साक्षात्कार झाला आणि बिंदू दिसला तर काय समजेल? तो आणखीनच भ्रमित होईल. म्हणून ज्ञानाविना साक्षात्कार काहीच कामाचा नाही. त्यात मायाचे खूप विघ्न पडतात. काही जणांना साक्षात्काराचा सुद्धा उलटा नशा चढतो. त्यामुळे साक्षात्काराद्वारे प्राप्ती होतेच असं नाही. म्हणून बाबा म्हणतात, ज्ञानाविना साक्षात्कार होणे ही सुद्धा आनंदाची गोष्ट असूनही विघ्नरूप बनू शकते. आजचं गीत आहे, नशीब जागवून आलो आहोत. ओम शांती. आज बाबांनी काही मुख्य मुद्द्यांवरती विशेष प्रकाश टाकला. बाबा म्हणतात, ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये रोज अभ्यास केला पाहिजे आणि श्रेष्ठ बनण्याचा हा अभ्यास आहे. म्हणून राज्य भाग्य घेणे किंवा जसं डॉक्टर बनतात, वकील बनतात, तर अभ्यासाच्या द्वारे बनतात. तसं इथे सुद्धा बाबा म्हणतात, संगम युगावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. अभ्यासाच्या द्वारेच भविष्य प्रारब्ध आपली बनणार आहे. म्हणून बाबा म्हणतात, पढाई अर्थात अभ्यास हे कमाईचं साधन आहे. बाबा म्हणतात, जसं वडिलांकडून वारसा हक्क भेटतो तसं शिक्षकाकडून सुद्धा शिक्षण मिळाल्यामुळे अधिकार कमाई आपली होते. त्यामुळे शिक्षकाकडून सुद्धा वारसा भेटतो, परंतु गुरुकडून वारसा भेटेलच असं नाही. गुरुकडून भेटत नाही असं आज बाबा म्हणतात. बाबा सांगतात की आम्ही नवीन दुनियेची तकदीर बनवण्यासाठी इथे आलो आहोत. म्हणून इथली कमाई अर्थात स्थूल वस्तू वैभव ही कमाई आपल्या सोबत जाणार नाही. तर जी कमाई आपल्या सोबत जाणार आहे त्यावरती आपलं पूर्ण लक्ष असायला हवं. म्हणून बाबा म्हणतात, आत्मा ज्ञानाला धारण करते आणि मग संस्कार सोबत घेऊन जाते आणि ह्या संस्कारांच्या आधारेच भविष्य प्रारब्ध आपले बनते. इथे स्थूल वस्तू वैभव कितीही कमावले तर ते सोबत जात नाही, कारण ते विनाशी आहे. तर अविनाशी वस्तू सोबत जाते, त्यामुळे अविनाशी कमाईवर आपलं पूर्ण लक्ष पाहिजे. सुरुवातीला बाबा म्हणतात, यज्ञाच्या सुरुवातीला कुटुंब ते कुटुंब म्हणजे सपरिवार बरेच जण समर्पित झाले. परंतु बाबा म्हणतात की आता तसं होत नाही. मुलगा ज्ञानात चालतो तर आई वडील ज्ञानात चालत नाहीत. आई वडील ज्ञानात आहे तर मुलगा ज्ञानात चालत नाही. तर असं विरोधभास आज आहे. सुरुवातीला यज्ञाच्या सुरुवातीला सपरिवार बरेच जण समर्पित झाले. बाबा म्हणतात, असे काही जण आज इथे आहेत जे बाबांचे मुलं बनतात, बाबांना ओळखतात, ज्ञानाला ऐकतात, पण काही दिवसानंतर आश्चर्यवत ऐकून पुन्हा बाबांचा हात सोडून भागंती होतात, पळून जातात. तर बाबा म्हणतात, त्यांचं नशीब, त्यांचे कर्म त्यांना पुढे येतात आणि त्यामुळे बाबांचा हात ते सोडून जातात. म्हणून बाबा म्हणतात की इथे आत्मा समजून बाबांना आठवण करणे हा रोजचा अभ्यास, रोजची कमाई आपल्याला करायची आहे. बाबा म्हणतात, लौकिक गुरु असं कधीच म्हणू शकणार नाही. जे दुनियेतील गुरु आहेत आणि गुरु अनेक आहेत, गुरु असं कधीच म्हणू शकत नाहीत
की मी तुम्हाला वापस घेऊन जाण्यासाठी आलो आहे. हे वाक्य फक्त सद्गुरूच म्हणू शकतात आणि सद्गुरू शिवबाबा आपल्याला वापस घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. म्हणून बाबा सांगतात की आता मोठ्या परीक्षेचा वेळ आहे, साधारण वेळ नाहीये. अंतिम परीक्षाचा पेपर आहे आणि या परीक्षेमध्ये आपल्याला चांगल्या मार्काने पास व्हायचंय, तर अभ्यास आवश्यक आहे, स्कॉलरशिप घ्यायची आहे. बाबा म्हणतात ब्रह्मा विष्णू शंकर हे सूक्ष्म वतनवासी आहेत आणि प्रजापिता ब्रह्मा तर इथे आहेत. मग प्रजापिता ब्रह्माच्या द्वारेच ब्राह्मणांची रचना केली जाते आणि ब्राह्मणच ब्रह्मामुख वंशावली ब्राह्मणच भविष्यात देवता बनतात. याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी मुरलीमध्ये केलेलं आहे. म्हणून कल्पवृक्षामध्ये नेहमी दाखवतात खाली तपस्या करत आहोत, फक्त प्रजापिता ब्रह्मा आणि मम्मा नाही तर पूर्ण ब्रह्मवत्स तपस्या करत आहेत कल्पवृक्षाच्या जड अर्थात मुळांमध्ये, आणि वर फांद्या वाढलेल्या आहेत. कल्पवृक्ष वाढत गेला आणि मग शेवटी पुन्हा ब्रह्मा उभा आहे आणि मग श्रीकृष्ण दाखवलेले आहेत. तर बाबा म्हणतात की हे झाड कसं वाढत गेलं, त्याची वृद्धी कशी झाली आणि नंतर हे जडजडीभूत कसं झालं, हे पूर्ण राज यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून बाबा सांगतात की श्रीकृष्णाचा साक्षात्कार जरी झाला तरी काही जणांना ते कळत नाही की साक्षात्कार कसा झाला. म्हणून बाबा म्हणतात बाबांचे फरमान आहे पवित्र बना, पवित्र बनल्यानंतरच नवीन दुनियेमध्ये आपण जाऊ शकू आणि नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी बाबा आपल्याला याचं राज सांगतात की आपल्याला कुठलीही गोष्ट बाबांपासून लपवायची नाही. बरेच जण पवित्रतेचं व्रत तोडतात आणि लपून येऊन यज्ञामध्ये बसतात किंवा ऐकण्यासाठी बाबांच्या समोरही येतात. तर बाबा म्हणतात की यज्ञामध्ये जर असं लपून बसले तर अनेक खूप विघ्न पडतात आणि खूप मोठी सजा आपल्याला भोगावी लागते. आणि म्हणून बाबा म्हणतात बाबांचं फरमान आहे पवित्र बना आणि बाबांपासून कोणतीही गोष्ट लपवू नका. कारण शिवबाबांच्या श्रीमतानुसार कायद्यानुसार जर आपण चाललो तर निश्चितच आपली उन्नती होते. जर बाबांच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, बाबांनी सांगितलेल्या गोष्टींचा विरोध केला आणि उल्लंघन करून वागलो तर दुर्दशा होते. म्हणून पास जर व्हायचं असेल तर अभ्यासावर आपलं पूर्ण लक्ष पाहिजे. बाबा म्हटले शिष्यवृत्ती मिळवण्याचा अभ्यास आपल्याला करायचा, स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्ती, आणि यासाठी आपल्याला फुल पास व्हायचा आहे. अभ्यासाचा शौक पाहिजे, छंद पाहिजे आणि हा छंदच आपल्याला पास विथ ऑनर म्हणजेच उन्नतीकडे घेऊन जाईल, सन्मानासहित पास करेल आणि आपल्याला शिष्यवृत्ती सुद्धा मिळेल. बाबा म्हणतात नशिबातच नाही तर ईश्वर पण काय करेल, कारण ईश्वर आपल्याला रस्ता दाखवतात, त्या रस्त्यावर चालण्याची शक्ती सुद्धा देतात. परंतु बाबा म्हणते काही बच्चे असे आहेत, काही मुलं असे आहेत की जे ईश्वरालाही ओळखत नाहीत, ईश्वराच्या आज्ञेला समजून घेत नाहीत आणि त्याचं उल्लंघन करतात. त्यामुळे स्वतःच्याच नशिबाला बट्टा लावतात, स्वतःच्याच नशिबाला खराब करतात. मग बाबा म्हणतात नशिबातच नाही तर ईश्वर पण काय करेल. तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी मुरलीमध्ये केलेलं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती खूप दिवसापासून दूर झालेले आणि बाबांना येऊन पुन्हा वापस भेटलेल्या अशा प्रिय मुलांप्रती मातपिता बापदादांचा आठवण, सुप्रभात, नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते. आजचा धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिला पॉइंट, आपल्या कमजोरींना लपवणे हे पण स्वतःला धोका देणे आहे. बाबा म्हणतात स्वतःला ठगू नका, धोका देऊ नका, कारण
आपली तकदीर श्रेष्ठ बनवणं आपल्याच हातामध्ये आहे. दुसरा पॉइंट, नियमाविरुद्ध काम करू नका. बाबांच्या आज्ञेचं उल्लंघन करायचं नाही. अभ्यासाचा शौक म्हणजे छंद ठेवायचा आहे आणि जसे आपण आहोत तसं आप समान दुसऱ्यांनाही आपल्याला बनवायचे आहे. आज वरदान बाबांनी सांगितलं, अमृतवेलेची मदत अथवा श्रीमताच्या पालनेद्वारा स्मृतीला शक्तिशाली बनवणारे स्मृती स्वरूप भव. स्वतःला शक्तिशाली बनवायचं असेल तर अमृतवेलेचं महत्व आपल्याला कळालं पाहिजे. अमृतवेलेच्या महत्वाला जाणून अमृतवेलेचा वेळ आपल्याला सफल करायचा आहे. बाबाकडून शक्ती घ्यायची आहे. मग बाबा म्हणलात की जर अमृतवेला शक्तिशाली असेल तर प्राप्ती सहज होईल. म्हणून मेहनत आपोआप आपली समाप्त होईल आणि अमृतवेलेला सायलेन्सची शक्ती आपल्याला धारण करायची आहे. शांतीची शक्ती आपल्याला बाबाकडून घ्यायची आहे. मग बाबा म्हणतात स्मृती स्वरूप त्यासाठी बना. आजचा सुविचार, आठवण व निस्वार्थ सेवेद्वारा मायाजीत बनणारेच सदा विजयी आहेत. शेवटी बाबा अव्यक्त इशारा सांगतात, एकता व विश्वास याद्वारे, या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बनण्यासाठी आज बाबांनी सांगितलं, आत्मा आत्म्याशी बोलत आहे हा अभ्यास वाढवा. मी आत्मा आत्म्याशी संबंध ठेवत आहे. बाबा म्हणतात संघटनामध्ये अव्यक्त भाषा पाहिजे. अव्यक्त भाषा म्हणजे सुमधुर आणि हळू. ऐकलेल्या चुकांना स्वीकार करायचा आहे. ज्या चुका आपण ऐकतो दुसऱ्यांच्या चुकांना बुद्धीमध्ये धारण करायचं नाही. ऐकायचं आणि त्याला सोडून द्यायचं. जर चुकांना आपण आपल्या बुद्धीत धारण केलं तर बाबा म्हणतात की तो अवगुण आपल्यामध्ये प्रवेश करेल. मग बाबांची जशी प्रत्येक आत्म्याप्रती शुभकामना आहे तशी आपल्याला ठेवायची आहे. तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी केलं की आपलं नशीब आपल्याला कसं जागवायचं आहे. साक्षात्काराची आश ठेवून आपल्याला पुरुषार्थ नाही करायचा आणि जरी साक्षात्कार झाला तर त्या आनंदामध्ये साक्षात्कार कधी विघ्नरूप बनू नये म्हणून ज्ञानाला धारण करायचं आहे. ज्ञानाशिवाय साक्षात्काराचा काहीही फायदा नाही. मग बाबा सांगतात की जुन्या सृष्टीचं परिवर्तन होणार आहे तर वाईट अवगुणांना, जुन्या संस्कारांना आपल्याला सोडायचं आहे. जितकं आपण पवित्रतेला धारण करू, बाबा म्हणतात की स्वतःला ठगू नका, स्वतःला धोका देऊ नका, बाबांच्या समोर कोणतीही गोष्ट लपवू नका. तर या सर्व गोष्टींना आपल्याला आज दिवसभरात धारण करायचं आहे, आचरणात आणायचं आहे. ओम शांती.